3 इंचापासून ते 25 ते 26 इंचापर्यंतची बाही कशी कट करायची, बाही रुंदी कशी काढायची बघा. छोट्या बाहीला 3/4 बाहीला किंवा लॉंग बाहीला मुंडाकुली किती घ्यायचा, परत बाही रुंदी कशी घ्यायची. श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग पाहणार आहोत. तर फक्त बाही कटिंग पाहणार नाही, तर छोटी बाही कशी कट करायची, 3/4 बाही कशी कट करायची, मोठी बाही कशी कट करायची, किंवा छोट्या बाहीला 3/4 बाहीला किंवा लॉंग बाहीला मुंडाकुली किती घ्यायचा, परत बाही रुंदी कशी घ्यायची, परत बाही उलटसुलट होऊ नये म्हणून काय करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. इथून पुढे तुमची बाही अजिबात चुकणार नाही, कटिंग करताना सुद्धा चुकणार नाही आणि तुम्ही ब्लाऊज स्टिच करताना सुद्धा तुमची बाही उलटसुलट होणार नाही, कमी जास्त होणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण बाही कट करूया. तर बघा, इथं पेपर घेतलेला आहे. पहिला ह्याच्यावरती आपण आपलं ब्लाऊजचं माप घेऊया, त्याशिवाय तुम्हाला बाहीचं कळणार नाही. त्यामुळे बघा, इथं ब्लाऊजची उंची मी इथं 12.5 इंच घेणार आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच मिसळलं तर 13.5 इंच झालं. आणि शोल्डर मी इथे 5 इंच घेतलेला आहे. आणि शोल्डर 5 इंच घेतलाय, तर मुंडा मी इथं 5.5 इंच घेणार आहे, कारण इथं आपण डीप गळा घेणार आहोत. आणि इथे बघा, इथे देखील मी 5 इंच आहे का ते पाहून घेणार आहे. आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची छाती बघा, इथं 30 इंच आहे, तर 30चा चौथा भाग 7.5 इंच होतो. तो 7.5 इंचावर पॉईंट दिला, त्यामध्ये 1.5 इंच मार्जिनसाठी घेतलं आणि ही लाईन अशी आखून घेतली. ब्लाऊजची कंबर बघा 27 इंच आहे, तर 27चा चौथा भाग 6.25 होतो. 6.25 इंचावर पॉईंट दिला, पाठीमागील डाचासाठी 1 इंच घेतला आणि मार्जिनसाठी 1.5 इंच घेतला आणि ह्या दोन्ही लाईनी अशा आखून घेतल्या, ही मार्जिनची आणि फिटिंगची. तर आता इथे बघा, आपल्याला मुंडाकुली घ्यायचं आहे. तर मुंडाकुली मी इथं ब्लाऊजची छाती कमी असल्यामुळे मुंडाकुली मी इथं 1.25 इंचावर घेणार आहे. तर 1.25 इंचावर घेतली आहे, तसा टेप खाली ओढून आपण 1.25 इंचावर घ्यायची आहे. आणि हे आपल्याला अशा पद्धतीने आकार जोडून घ्यायचा आहे. तर हे तुम्हाला समजण्यासाठी काढता आहे, कारण हे काय आपल्याला ब्लाऊज कट करायचं नाही. आणि इथे 2 इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि 6 इंच इथं गळा घेतलेला आहे. आणि खालच्या साईडला गळारुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे. आणि हा चौक आकार आपण काढून घेतलेला आहे. तर हे इतकंच आपल्याला आता लागणार आहे सध्या. तर हे आपण कट करून घेऊया. तर हा भाग आपण कट करून घेतलेला आहे. आता आपण बाहीचं कटिंग करूया. तर पहिला सुरुवातीला आपण छोटी बाही कट करून घेऊया. त्यासाठी आपण डबल फोल्ड करून घेणार आहे छोटी बाही कटिंग करण्यासाठी. आणि या फोल्डिंगच्या बाजूवरती आपण बाहीचं माप टाकणार आहे. तर बघा, ब्लाऊजची तुमच्या बाही कितीही असू शकते. समजा 4 असेल तर त्यामध्ये तुम्ही 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे अस्तरच्या ब्लाऊजला. आणि ज्यावेळी तुमचं बिना अस्तरचं ब्लाऊज असतं त्यावेळी तुम्हाला अर्धा इंच वाढवायचं आहे. जेव्हा अस्तरचं ब्लाऊज असते तेव्हा 1.25 इंच एक्स्ट्रा, कारण इथं खालच्या साईडला जे आपण अस्तर जोडून पलटतो तिथे 1.25 इंच आपलं एक्स्ट्रा जातं आणि वरती मार्जिनसाठी अर्धा इंच. त्यामुळे हे लक्षात ठेवा की अस्तरचा जेव्हा ब्लाऊज असेल तेव्हा 1.25 इंच एक्स्ट्रा ठेवायचं बाही उंचीमध्ये. आणि ज्यावेळी विदाऊट अस्तरचं ब्लाऊज असतं त्यावेळी बाही उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं. तर आता इथं आपण अस्तरचं ब्लाऊज आहे असं धरून चालूया. तर 4 इंच जर ब्लाऊजची उंची असेल तर तुम्ही 4.25 इंच घेणार आहेत. तुमच्या बाहीची उंची जर 4.5 इंच असेल तर तुम्ही 5.25 इंच घेणार आहात. जर तुमच्या बाहीची उंची 5 इंच असेल तर तुम्ही 5.6 इंच घेणार. तर असं 1.25 इंच आपल्याला वाढवायचं आहे. तर आता इथं आपण 5 इंच घेऊया. म्हणजे समजा 4.25 इंच आपल्या बाहीची उंची आहे, तर इथं आपण 1.25 इंच मार्जिन सोबत 5 इंच घेतलं. तर इथे देखील घेऊया 5 इंच, म्हणजे ही लाईन आपली व्यवस्थित आपल्याला आखता येईल. आणि तशी ही लाईन आखून घ्यायची. आखून घेतली तर ही लाईन आखून घेतल्यानंतर आता आपल्याला बाही रुंदी पाहिजे आहे. त्यासाठी बघा, हे बाही रुंदीसाठी मी हे आपलं पाठीमागील भागाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बाही रुंदी कशी काढायची बघा. तर इथं जो छातीचा चौथ्या भागाचं आपण मार्किंग केलेलं आहे, म्हणजे इथं आपल्या ब्लाऊजची छाती 30 इंच होती, तर 30चा चौथा भाग 7.5 इंच. तर इथे 7.5 इंच आलेला आहे. तर इथून टेप आपल्याला असा तिरका ठेवून इथून असं इथपर्यंत शोल्डरपर्यंत अंतर घ्यायचं. हे खालच्या मुंड्याचा खालचा मुंडा आपण मोजायचा नाही, तर हा वरचा मुंडा मोजायचा आहे. किती येतोय बघूया.
तर इथं असा टेप ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित गोल गोल टेप फिरवत आपल्याला इथपर्यंत घ्यायचं आहे. तर इथं बघा किती आलेलं, तर इथं आलेलं आहे आपलं 7.25 इंच. त्यासाठी मी हा भाग कट करून घेतलेला आहे. तर ह्याचा आपल्याला आता काही उपयोग नाही, फक्त बाहीरुंदी कशी काढायची आहे तुम्हाला कळण्यासाठी. तर आता इथे बघा आपण बाहीरुंदी 7.25 इंच घेऊया. तर मी त्या अंदाजेच इथं खालीवर घेतली, तुम्ही इथून इथे देखील घेऊ शकता, या लाईनीवरती देखील, आणि इथं अशी लाईन सुद्धा आपण घेऊ शकता, तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने. तर आता घ्यायचं आहे आपल्याला मुंडाखुली. तर मुंडाखुली कसे काढायची, तर मुंडाखुली काही जण सांगतात की 2.5 इंच सगळ्याला घ्यायची, पण ते चुकीचं आहे. प्रत्येक वेळा जर तुम्ही 2.5 इंचच मुंडाखुली घेतला तर बाहीमध्ये ब्लाऊज टाईट होतं, असं खेचल्यासारखं होतं. त्यामुळे तशा पद्धतीने न घेता आपल्याला अगदी सोपा फॉर्म्युला, म्हणजे जितकी बाही आहे त्याचं आपल्याला सेंटर काढायचं, म्हणजे निम्म करायचं. तर ही बाही आपली मार्जिन सोबत 5 आहे, तर आपली मेन बाही किती आहे, तर मेन बाही आपली 4 आहे. तर 4 आहे तर त्याचं निम्म आपल्याला 2 घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं मार्किंग करून घ्यायचं. तुमची ब्लाऊजची बाही जर 3 इंच असेल, अगदी आपली छोटी बाही असते, तर तिथं तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं आहे मुंडाखुली. ब्लाऊजची जर तुमच्या बाही 6 इंच असेल तर तुम्हाला 3 इंच घ्यायचं आहे. एक्स्ट्रा मार्जिन तुम्ही काय द्याल तरी वेगळं ठेवायचं, फक्त तुमची मेन बाही किती आहे त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर आता 4.25 इंच होतं, तर मी 2 इंच इथं मुंडाखुली घेतलेली आहे. तर आता इकडं बघा, इथे आपल्याला 2 इंचावर असा पॉइंट द्यायचा आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची. मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवणार आहे. आणि इथून पुढे आपल्याला मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच आपण घेतलेलं आहे, पण इथं 2 इंच घ्यायचं असू, म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा असू दे म्हणून 2 इंच घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आपले बाही कधीही कमी पडत नाही, म्हणजे ब्लाऊजला बाही जोडताना कमी पडत नाही, कारण ही पूर्ण सरळ लाईन आखली. त्यामुळे 1.5 घेतलं काय, 2 घेतलं काय आणि 3 घेतलं काय, जितकं एक्स्ट्रा राहणार तितकं बाही जोडल्यानंतर तिकडं दोन्ही साईडला एक्स्ट्राच राहणार, ते आपण कट करून टाकू शकतो. जर कमी पडलं तर तुम्हाला जोड देत बसावं लागतं. आणि काही वेळा ब्लाऊजांची गडबड असते, त्यावेळी प्रत्येक वेळेस जोड देत बसणं शक्य नसतं आणि खूप वेळ जातो जोड द्यायला. त्यामुळे इथं मी 2 इंच घेतलेला आहे. तर आता बघा, इथं खालच्या साईडला दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर इथं 4.5 इंच आहे, तर दंडघेर इथं बघा 5 इंच आहे. तर 5 इंचाने कसा पॉईंट दिला, त्यामध्ये देखील मार्जिनसाठी 2 इंच घेतलेला आहे. आणि ही लाईन इथं जोडायची आहे, ही लाईन इथं जोडायची आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. तर आता हे बाहीचा आकार कसा काढायचा, तर काही करायचं, इथं फक्त आपलं कोण आहे, इथं असं गोलसर करायचं, इथं एक कोण आहे, तिथं आपल्याला असं गोलसर करायचंय. तर झालं आपले हे बाहीचा आकार. तर आता बाहीचा पुढील भाग कसा काढायचा बघा, इथून जिथं आपण बाही रुंदीचं मार्किंग केलेलं आहे तिथून ह्या 2 इंचापर्यंत जितकं अंतर आहे त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर सेंटर कसा काढायचा, इथं असा टेप ठेवायचा आणि इथं ठेवायचा आहे 2 इंचापर्यंत असा टेप फोल्ड करायचा आणि इथं असा पॉईंट द्यायचा. ह्या पॉईंट पासून खाली आपल्याला 1/2 इंचावर मार्किंग करायचं. तर हे मी 1/2 इंचावर अंदाजेच मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे बाहीच्या पुढील भागाचं मार्किंग करायचं. तो दिसत नसेल तर थोडंसं मी डार्क करून दाखवतो. तुमच्या ब्लाऊजची बाही 7 इंचाच्या खाली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचं सेंटर काढून, म्हणजे निम्म करून, 7चं निम्म 3 इंच तुम्ही तिथे मुंडाखुली घेऊ शकता. जेव्हा 8 असेल तेव्हा तुम्हाला 4 घ्यायची नाही, फक्त 7 इंचापर्यंतच हा फॉर्म्युला आहे. 7च्या पुढे जर तुमच्या ब्लाऊजची बाही असेल तर ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आता आपण बाही कट करून घेऊया. तर मी बाही तुम्हाला ही पेपरवरती जरी दाखवत असले तरी देखील तुम्हाला हे ब्लाऊजवरच कट करतो असं समजायचं आहे, तर आपला कपडाच आहे असं समजायचं आहे. तर कपड्यावर कट केलं तर सुद्धा काही फरक नाही, तर अशीच बाही आपल्याला कट करायची आहे. तर आता बघा, ही डबल फोल्ड आपली बाही आहे, ही कट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हा जो सेंटर आहे जिथं आपण घडी टाकलेली आहे तिथं पहिला कात्रीने असा कट किंवा नॉच म्हणा मारून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला बाही उघडायची आहे. तर बघा, इथं तुम्हाला नॉच दिसतोय का, हा कट दिसतोय ना, हा कट आपल्याला बाहीचा सेंटर आहे, हा महत्वाचा आहे. आणि ह्या सेंटर पासूनच आपल्याला बाही लावायला सुरुवात करायची. जिथं ब्लाऊजचा असा शोल्डर असतो, तर बघा आता हा पाठीचा भाग आहे, तर हा शोल्डर आहे. तर बाही लावताना आपल्याला इथून, हे बघा, इथून अशी सुरुवात करायची नाही कधीही. तर हे बघा, हे असं होतं कमी जास्त. तर बाही लावताना आपल्याला इथं ठेवायची आहे बाही आणि इथून टिप मारायला आपल्याला अशी सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने सुरुवात करते. तर बघा, हे एवढं आपण 1.5 इंच घ्यायचं सोडून आपण 2 इंच घेतले, तर इतकंच आपलं 1/2 इंच एक्स्ट्रा झाले, ते आपण कट करून टाकू शकतो. कारण मग
नंतर आपल्याला प्रॉब्लेम यायला नको बाही जोडताना, म्हणून तर आपल्याला सेंटरपासूनच बाही जोडायला सुरुवात करायची आहे. आता बाहीचा पुढील भागाचा आकार आपण कट करून घेऊया. तर बघा, पुढील भागाचा आकार कट केल्यानंतर लगेच केल्या आपल्याला इतर देखील कात्रीला असा नॉच मारून घ्यायचा आहे. बघा, तर हा दिसतोय का तुम्हाला? तर ह्या साईडला इकडं नॉच नाही, तर इथं एक नॉच आहे आणि सेंटरला एक आहे. आणि हा जो नॉच आहे तो जेव्हा आपला असा ब्लाऊज आपला तयार असतो, इकडच्या साईडला पुढचा भाग आणि इकडच्या साईडला पाठीमागचा भाग आपण जोडलेला असतो इथं शोल्डरला, त्यावेळी हा जो नॉचचा भाग आहे तो इकडं जायला हवा बाहीच्या पुढच्या भागाला. हात आपला पाठीमागचा भाग आहे, तर ह्या पद्धतीने आपल्याला अशी उलटी करून बघू शकताय. हा सेंटरला ठेवला आणि इकडच्या बाजूला आपला पुढचा भाग असणार आहे ब्लाऊजचा आणि इकडं पाठीमागचा. तर हा नॉच आहे तो आपल्या पुढच्या भागाकडे यायला पाहिजे. ह्या पद्धतीने नॉच मारून जर तुम्ही बाही ब्लाऊजला जोडला तर अजिबात कधीच उलटसुलट बाही तुमची होणार नाही. आणि जेव्हा बाही जर तुम्ही उलट जोडाल, अजिबात ब्लाऊज बसणार नाही. पाठीमागे पूर्ण गळ्यातून ब्लाऊज असं खेचलं जाणार आहे मुंड्याकडच्या साईडला आणि अजिबात बसणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला बाही जोडायची आहे. तर आपण 3/4 बाहीचं कटिंग पाहूया. तर त्यासाठी बघा, आपल्याला असा पेपर आपला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. इथं बघा फोल्ड करून घेतला. तर आता ह्याच्यावरती आपल्याला 3/4 बाहीचं कटिंग करायचं आहे. तर 3/4 म्हणजे आपण किती घेऊया बाही? तर 10 घेऊया. तर समजा आता 10 इंच बाही आहे, त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी 1.5 म्हणजे 11.5 मिसळायचं. 11.5 इंच घ्यायचं आहे. समजा तुमची 11 इंच बाही असली तर त्यामध्ये मार्जिनसाठी 1.5 इंच मिसळा, तर 12.5 इंचावर तुम्ही पॉईंट देऊ शकता. किंवा 9.5 असेल तर तुम्ही 10.15 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. तर आता ही उंचीची आपण लाईन आखून घेतली. ही लाईन पूर्णच आखून घेऊया. तर इथंच पहिला मी ह्याच्यावरती या लाईनीवर 2 इंचावर असा पॉईंट देऊन घेते. आणि आता आपण बाही रुंदी पाहिलेलीच आहे, 7.25 इंच आलेली आहे, तर तीच घेऊया इथं. तर तुमच्या त्या जेव्हा मोठं ब्लाऊज असेल, मोठ्या साईजचं किंवा मुंड्याचं वगैरे आकार वेगळा असेल किंवा पाठीमाग गळा मोठा असेल कमी असेल, त्यानुसार जर आकार बदलत असतो, त्यावेळी तुमच्या ब्लाऊजवरती जितके मुंड्याचा तुमचा आकार येईल तितकंच तुम्हाला इथं बाही रुंदी घ्यायची आहे. तर 7.25 इंच आलं होतं, तर 7.25 इंच आपण घेऊया आणि अशी खालच्या साईडला थोडीशी लाईन आखून घेऊया, म्हणजे ह्या लाईनीवरती आपल्याला मुंडा फुलीचं माप देता येईल. तर आता इथं बघा 3/4 बाही आहे. तर आता इथं किती मुंडाखुली घ्यायचा? तिथं जर आपण सेंटर काढून घेतलं, इथं जर सेंटर काढायला घेतलं तर इथं 5 इंच येईल, तर हे काय योग्य नाही. ब्लाऊज पूर्ण काकीत असं खाली वगळायला लागेल. तर काय करायचं आहे, जेव्हा तुमच्या ब्लाऊजची बाही 8 इंचापासून पुढे असते, म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 म्हणजे इथंपर्यंत आपली जिथं बांगडी घालतो तिथंपर्यंत सुद्धा काहींची बाही असते किंवा ड्रेस असतो. मला तुम्ही ड्रेसला सुद्धा हा फॉर्म्युला यूज करू शकता. 22, 23, 24, 25 कितीही असेल, तेव्हा आपल्याला मुंडाफुली किती घ्यायची? बरोबर 3.5 इंचच घ्यायची आहे, कमी नाही किंवा जास्त नाही. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, अजिबात म्हणजे कधीच तुमची बाही चुकणार नाही. तर इथे बघा, आपण 3.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि ही लाईन इथे 3.5 इंचापर्यंत जोडून घेऊया. आणि इथून या 2 इंचापर्यंत आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. आणि या लाईनच्या पुढे बघा 2 इंचावर असं मार्जिनसाठी पॉईंट द्यायचा आणि लाईन अशी आखून घ्यायची आहे. आणि या कोपऱ्यामधून बघा गोलाकार आकार काढून घ्यायचं. तर आता आपण दंडगेर घेऊया. तर दंडगेर आहे 5 इंच, त्यामध्ये मार्जिनसाठी 2 इंच घेतलं आणि ह्या दोन्ही लाईनी अशा आखून घेतलेल्या आहेत. इथे देखील त्याच पद्धतीने आपल्याला पुढील भागाचा आकार घ्यायचा आहे. त्यासाठी इथं आपल्याला असा सेंटर काढायचा. सेंटर पासून खाली 2.5 इंचावर पॉईंट द्यायचं आणि ह्या बाहीचा पुढील भागाचा आकार काढून घेतला. तर आता समजा ही बाही आता आपण 10 घेतल्या, 11 असो, 12 असो, 13, 14, 15, 19, 25 असो, कितीही असो, फक्त तुम्हाला इथे 3.5 इंचच मुंडाफुली घ्यायचं आहे आणि बाही रुंदी तुमच्या ब्लाऊजवरून काय येईल ती घ्यायची आहे. तर आता ही बाही आपण कट करून घेऊया. तर इथे कात्रीने नॉच मारून घेऊया आणि बाही ओपन करायची आहे. पुढील भाग कट करून घ्यायचा आणि इथे देखील आपल्याला कात्रीने असा नॉच मारून घ्यायचा आहे. ही देखील बाही आता आपण कशी जोडायची सांगितलेलंच आहे तुम्हाला, त्या पद्धतीने आपण बाही जोडून घ्यायची आहे. बघा, इथं आपली 3 इंचापासून ते 25 ते 26 इंचापर्यंतची बाही कशी कट करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आणि ह्या टिप्स ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तसंच हाईप पॉईंट द्यायला देखील विसरू नका.
तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपलं शिवण क्लास चालू होणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. उद्या दुपारी 2 नंतर आपला व्हिडिओ येणार आहे. 2 नंतर 4च्या आतच येईल. 2:30 किंवा 3 वाजता व्हिडिओ अपलोड होईल. तर व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या कोण नातेवाईक असले तर त्यांना देखील लिंक नक्की शेअर करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.